एक्झाम्पल नंबर 15 घ्या. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 1 f of x dx. बरोबर. तर if कंडिशन दिली बघा, if f of x is equal to 1 minus 2x for x less than or equal to 0 and f of x equal to 2x plus 1 for x is greater than or equal to 0. तर आपल्याला ह्या कंडिशन दिलेल्या आहेत. बरोबर. तर बघा सोल्युशन दिलेले इंटिग्रेशन आय ने डिनोट केलं. काय दिलेले इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 1 f of x dx. f of x dx. बरोबर. तर काय करूया आता फंक्शन बघा. तर आपण ग्राफ प्लॉट करूया. काय येईल ग्राफ असं येईल. बरोबर. हा x ऍक्सिस, हा y ऍक्सिस. बरोबर. मग f of x रेंज काय दिली पहिल्या फंक्शन साठी बघा बरं. 1 minus 2x इथे 0 x equal to 0. बरोबर. म्हणजे f of x is equal to 1 minus 2x. हा कुठे येईल? हा येईल लेफ्ट साइडला. बरोबर ना. इथे f of x येईल 1 minus 2x. कुठे लेफ्ट साइडला. बरोबर. आणि याची रेंज काय आहे म्हणजे -1 आपण नंतर स्प्लिट करू. बघा फॉर x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. फॉर x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 फंक्शन इज 1 minus 2x. क्लियर. आता फॉर x greater than 0 or equal to 0, for x greater than or equal to 0, काय राहील f of x is 2x plus 1. कशावरती इथे. बरोबर. मग सॉल्व करूया. इंटिग्रेशन करेल I इक्वल टू. आता काय करूया इथं बघा म्हणजे इथं काय -1 to 0 आणि 0 to 1. हा डार्क केलेला इथपर्यंत येईल आणि इथून परत येईल. म्हणजे ही पहिलं फंक्शन येईल सेकंड फंक्शन. मग -1 to 1 एक प्रॉपर्टी यूज केली होती बघा आपण. कोणती रे? तर इथे लिहूया आपण. इथून सुरुवात करूया. तर इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx काय असतो? प्रॉपर्टी नंबर 3. यूज प्रॉपर्टी नंबर 3. म्हणजे आपण कसं स्प्लिट करतो याला. इंटिग्रेशन फ्रॉम a to c f of x dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम c to b f of x dx. बरोबर. where a is less than c less than b. where a is less than c less than b. तर आपल्याला हे यूज करावं लागेल. बरोबर. प्रॉपर्टी. मग इथं बघा बरोबर a is -1, b is 1 and c कोण आहे रे? 0. मग काय करूया c काय पुट करूया 0. बरोबर. हा झाला a to c and c to b. बरोबर. मग काय आता -1 to 1 आपण स्प्लिट केलं. -1 to 1 स्प्लिट केलं फ्रॉम -1 to 0 and 0 to 1. म्हणजे आता आपण -1 to 0 साठी फाइंड करूया इंटिग्रेशन. म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 0 f of x dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 f of x dx. म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 0 f of x कोण आहे? f of x is 1 minus 2x
dx बघा -1 to 0 साठी फंक्शन काय आहे 1 minus 2x plus इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1. आता f of x काय होणार 2x plus 1 कोणत्या रेंज साठी 0 to 1. For 0 to 1 f of x is 2x plus 1 with respect to x. हम करायला सेपरेट इंटिग्रेट काय इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 0 बरोबर 1 dx -2 कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढला इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 0 x dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 2 कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढला इंटिग्रेशन ऑफ x dx इंटिग्रेशन ऑफ x dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 dx. आता इथं बघा बरं इंटिग्रेशन काढूया आपण काय कोण सांगेल इंटिग्रेशन ऑफ 1 इज अरे 1 चं इंटिग्रेशन काय तर आपण इंडेफिनाइट मध्ये बघितलं होतं 1 चं इंटिग्रेशन इज x plus c बरोबर म्हणजे काय 1 चं इंटिग्रेशन इज x म्हणजे अप्पर लिमिट इज 0 लोअर लिमिट इज -1 -2 तसाच येईल कॉन्स्टंट बरोबर. मग x ची पॉवर किती येईल इथं 1 म्हणजे यूज x raised to n and use integration of x raised to n. काय असतो x raised to n कोण सांगेल इंटिग्रेशन ऑफ x raised to n इज डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण एक पॉवर कमी करतो इंटिग्रेशन मध्ये एक पॉवर वाढवतो आणि सेम पॉवर न डिवाइड करतो प्लस c बरोबर म्हणजेच काय इथं n काय पुट करावं लागणार आहे 1 पुट n इक्वल टू 1 म्हणजेच काय रे 1 plus 1 is 2 2 by 2 बरोबर म्हणजेच काय x raised to 1 चे इंटिग्रेशन इज x square by 2 अप्पर लिमिट इज 0 लोअर लिमिट इज -1 प्लस 2 परत x चे इंटिग्रेशन केलं आताच काढलं पण x चे इंटिग्रेशन काय तर x square by 2 यूज x raised to n म्हणजे 1 plus 1 into 2 by 2 म्हणजे तिथे x square by 2 अप्पर लिमिट काय रे अप्पर लिमिट इज 1 लोअर लिमिट इज 0 अप्पर लिमिट इज 1 लोअर लिमिट इज 0 प्लस परत 1 चे इंटिग्रेशन काय येतं x बरोबर 1 चे इंटिग्रेशन काय राहील x हम 1 चे इंटिग्रेशन लिहूया x अप्पर लिमिट लोअर लिमिट. तर आपण हे दोन फॉर्म्युले इथे यूज केले बरोबर म्हणजेच काय राहील इथं x इज रिप्लेस्ड बाय अप्पर लिमिट मायनस x इज रिप्लेस्ड बाय लोअर लिमिट. आता मायनस आल्यामुळे ब्रॅकेट टाकूया हा -1 आणि डेफिनेशनचा हा मायनस. आता टू गेट कॅन्सल्ड म्हणजेच काय इथं मायनस बरोबर x इज रिप्लेस्ड बाय अप्पर लिमिट म्हणजे जी 0 स्क्वेअर मायनस x इज रिप्लेस्ड बाय लोअर लिमिट म्हणजे जी -1 स्क्वेअर. इथं बघा बरं प्लस टू गेट कॅन्सल्ड इथं काय येईल x स्क्वेअर म्हणजे जी अप्पर लिमिट स्क्वेअर मायनस लोअर लिमिट स्क्वेअर म्हणजे काय x इज रिप्लेस्ड बाय अप्पर लिमिट मायनस x इज रिप्लेस्ड बाय लोअर लिमिट प्लस x इज रिप्लेस्ड बाय अप्पर लिमिट म्हणजे जी 1 मायनस x इज रिप्लेस्ड बाय लोअर लिमिट. टू सिंपलीफाय करेल r इक्वल टू आता हा मायनस मायनस होईल प्लस मग 0 प्लस काही 1 मायनस 0 स्क्वेअर इज 0 -1 स्क्वेअर इज +1 पण प्लस मायनस मायनस बघा -1 स्क्वेअर इज +1 आणि हे मायनस साइन ॲज इट इज प्लस 1 स्क्वेअर इज 1 मायनस 0 स्क्वेअर इज 0 प्लस 1 minus 0 is 1. कारण की डेफिनेट इंटिग्रल चे डेफिनेशन किंवा फंडामेंटल थ्योरम ऑफ कॅल्क्युलस काय सांगतो x इज रिप्लेस्ड बाय अप्पर लिमिट मायनस x इज रिप्लेस्ड बाय लोअर लिमिट. इथं पण x इज रिप्लेस्ड बाय अप्पर लिमिट मायनस x इज रिप्लेस्ड बाय लोअर लिमिट आणि स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर घेतला. मग इथं पण तसंच केलं आपण इथं आणि
इथे x is replaced by upper limit minus x is replaced by lower limit. मग करा addition 0 plus bottom 0 plus 1 is 1, 0 minus 1 is minus 1, पण minus minus plus 1, 1 minus 0 is 1 plus 1. म्हणजेच काय मिळालं I equal to 1 plus 1 2, 2 plus 1 3, 3 plus 1 is 4. हा काय मिळाला फायनली I. तर हे सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या आणि जर कोणाला काही डाऊट असेल तर विचारा आणि हा ग्राफ व्यवस्थित काढा म्हणजे फंक्शन समजेल कसं घ्यायचं. तर आपण प्रॉपर्टी नंबर 3 यूज केली. लिमिट आपण स्प्लिट करू शकतो. a to b ला कसं लिहू शकतो a to c आणि c to